फ्रेंड्स मी निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे ते डिस्कस करत होतो। आपण एसपी अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती याची इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते बघत होतो आणि त्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा हे आधीच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे। हे व्हिडिओ जे आहे जसे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इकॉनॉमिक्स त्यानंतर ओसीएम आणि त्यानंतर आता एसपीचे घेतो। हे सर्व जे व्हिडिओज आहे तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा वरती आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे। तर बघा चिटणीसाची कार्यपद्धती यामधला फरक स्पष्ट करा आपला झालेला आहे। आज आपण प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा जो आहे तो डिस्कस करणार आहोत। याची पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा। 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे, एकूण 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असणार आहे। बघा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे 4 घटक लिहा। त्यानंतर संस्थापक वित्त व्यवस्था म्हणजे काय, संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या नीतीचे आधार असणारे 2 निर्णय नमूद करा। ठेवी म्हणजे काय, जागतिक ठेव पावती म्हणजेच काय, बँकेमार्फत कर्ज देण्याच्या कोणत्या योजना आहेत, बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा। बोली किमतीने भाग विक्री त्याला आपण बुक बिल्डिंग म्हणतो पद्धती म्हणजेच काय, हक्क भाग विक्रीच्या कायदेशीर तरतुदी सांगा, बोनस भागासंबंधी तरतुदी सांगा किंवा बोनस भागासंबंधी कायदेशीर तरतुदी सांगा असे प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर भाग वाटपा बाबतची सर्वसाधारण तत्वे किंवा नियम सांगा, भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा, संचालक मंडळ भाग हस्तांतरणास केव्हा नकार देऊ शकतात। आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन जसे की संपेल तसं आपण आपले जे रेग्युलर लेक्चर आहे एसपीचे चॅप्टर नंबर 11 आणि 12 राहिलेलं आहे ते आपण कंटिन्यू करू। बघा 13 कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा, भागांचे हस्तांतरण म्हणजेच काय, कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी कायदा 2013 मधील कोणत्या 4 तरतुदी सांगा, कोणतेही 4 तरतुदी सांगा। त्यानंतर विविध कंपन्यांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या ठेव रकमेची मर्यादा विशद करा, परिपत्रक किंवा जाहिरातीतील तपशील लिहा, ठेव विश्वस्त नियुक्तीबाबतची तरतुदी लिहा, ठेवीची स्वीकृती आणि ठेवीचे नूतनीकरण याबाबतच्या कोणत्याही 4 अटी व शर्ती लिहा। सभासदांबरोबर पत्रव्यवहार करीत असताना चिटणीसाला कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात, चिटणीसाला भागधारकांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो, चिटणीसाला कर्जरोख्या धारकांशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो। त्यानंतर कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कोणते मुद्दे लक्षात घ्यावे, त्यानंतर ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला कोणत्या दक्षता घ्याव्या लागतात। ठीक आहे, त्यानंतर बघा चिटणीसाला ठेवीदाराशी कोणकोणत्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो। त्यानंतर प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे स्पष्ट करा, गुंतवणूकदारास भागपेटी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा। इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 2021-22-23 जे मी राईट टिक करून दिलेले आहे। मी आधी सांगितलं तुम्हाला 2021-22-23 मध्ये आलेले आहे आणि जे बाकीचे क्वेश्चन आहेत ते या आधीच्या इयर्समध्ये येऊन गेलेले आहे, ते विचारले जाऊ शकतात, म्हणून हेही करा आणि यामध्ये नाही आहे ते सुद्धा करा। ऑलमोस्ट सगळेच कव्हर झालेले आहे, तुम्हाला वेगळं करायची गरज नाही याच्यामध्ये। त्यानंतर कंपनीज भागपेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा, भागपेढी पद्धतीचा घटक म्हणून भागपेढी स्पष्ट करा, भागपेढी पद्धतीचा घटक म्हणून डीपी स्पष्ट करा, भागपेढी पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करा, लाभांशाच्या बाबतीत सूचीबद्ध कंपनीने लक्षात ठेवायचे 4 मुद्दे सांगा, लाभांशाच्या कोणत्याही 4 वैशिष्ट्यांची चर्चा करा, व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, लाभांशाच्या स्रोताबाबत कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा, वित्तीय बाजाराची कोणतीही 4 कार्य विशद करा, नाणे बाजाराची कोणतीही 4 वैशिष्ट्ये विशद करा। त्यानंतर भांडवल बाजाराची कोणतीही 4 वैशिष्ट्ये विशद करा, सेबीची कार्य स्पष्ट करा किंवा विशद करा, भाग बाजाराची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा,
भारतातील प्रमुख भाग बाजाराची माहिती नमूद करा. सो अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो बघितला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे बघा, जेवढी क्वेश्चन आपण जे थोडक्यात उत्तरे लिहा, सकारण किंवा दीर्घ उत्तरी जे प्रश्न आहेत ते आपण जर लर्न केले तर आपल्याला सहज रिकाम्या जागा जोड्या लावा हे सगळं जे आहे ते त्यामध्ये कव्हर होत असते. ठीक आहे, त्यामुळे खूप साऱ्या रिकाम्या जागा किंवा खूप साऱ्या जोड्या लावा पाठ करत बसायची गरज नाही. जर तुम्ही दीर्घ उत्तरी प्रॉपर केले तर ते त्यामध्येच कव्हर होतात. सो अशा पद्धतीने आज आपण प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो डिस्कस केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो डिस्कस करणार आहोत. सो परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदीला अभ्यास करता, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशी अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.